अध्याय पहिला. मधुकैटभ वध. पूर्वी स्वारोचिष मन्वंतरात चैत्रवंशात उत्पन्न झालेला सुरत नावाचा राजा पृथ्वीवर राज्य करीत होता. तो धर्म व नीती यांना अनुसरून राज्य करीत असे. प्रजेच्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करीत असे. एकदा कोला विध्वंसी राजाने सुरतावर हल्ला केला. दोघांचे युद्ध झाले. कोला विध्वंसपेक्षा सुरत राजा बलवान असूनसुद्धा त्याचा पराभव झाला. नंतर नगरात येऊन सुरत समाधी वैशाला धनलोभाने त्याच्या बायका मुलांनी घरातून हाकलून दिले. तरीही हा त्यांच्याबद्दल निष्ठुर होऊ शकत नाही. त्यांच्याबद्दलची आसक्ती कमी होत नाही. सर्व कळत असूनसुद्धा अंतःकरणाच्या वृत्ती ताब्यात का राहत नाहीत? कृपा करून याचे कारण आपण आम्हाला सांगा. ऋषी म्हणाले, हे राजा, परमेश्वराची योग माया आहे. मनुष्य किती ज्ञानी असला तरी त्याच्या मायेच्या चक्रात सापडल्यामुळे स्वार्थी बनतो. आपल्या मुलाबाळांचे पोषण करतो. ते शेवटी उपयोगी पडतील ही आशा मनात ठेवतो. ही भगवान विष्णूंची योगनिद्रा आहे. हिच्यामुळे जग मोहित होते. ही भगवान महामाया ज्ञानी लोकांची अंतःकरणे सुद्धा आकर्षण मोहाकडे प्रवृत्त करते. तिच्यापासून सर्व चराचर उत्पन्न झाले आहे. ही प्रसन्न झाली असता मनुष्याला मोक्ष देते. मोक्षाला कारण होणारी परमविद्या हीच होय. राजा म्हणाला, महाराज, आपण जी भगवती महामाया म्हणता तिची उत्पत्ती कशी झाली, तिचे कार्य कोणते, तिचा प्रभाव कोणता, तिचे स्वरूप कसे आहे वगैरे सर्व माहिती आपण आम्हाला सांगण्याची कृपा करावी. ऋषी म्हणाले, ही महामाया नित्यस्वरूप आहे. तिनेच हे सर्व जग व्यापून टाकले आहे. तरीही भक्तांवर कृपा करण्यासाठी कार्य परत्वे ती निरनिराळी रूपे धारण करत असते. तिच्या उत्पत्ती संबंधीची कथा मी तुला सांगतो, ती ऐक. पूर्वी कल्पनांच्या शेवटी सर्वत्र जन्म झाल्यावर भगवान विष्णू शेषाच्या शयेवर योगनिद्रेत मग्न होते. तेव्हा विष्णूच्या कानातील मळापासून मधु व कैटभ असे दोन महाभयंकर राक्षस निर्माण झाले. निर्माण होताच ते ब्रह्मदेवाला मारण्यासाठी धावले. विष्णूच्या नाभिकमलावर बसलेला ब्रह्मदेव घाबरला. त्याने पाहिले की विष्णू तर योगनिद्रेत मग्न आहेत. मग आपले रक्षण कोण करणार? विष्णूला जागृत करण्यासाठी ब्रह्मदेव एकाग्र होऊन विष्णूच्या डोळ्यात असलेल्या योगनिद्रेची स्तुती करू लागला. हे योगनिद्रे, तू अमृतस्वरूपिणी आहेस. तू नित्य अक्षर व प्रणवस्वरूपी आहेस. तुझ्यापासूनच जग उत्पन्न होते. जगाचे पालन तूच करतेस व जगाचा संहार करणारी तूच आहे. तूच महाविद्या, महामाया, महाबुद्धी व महास्मृती आहेस. तूच महादेवी व महेश्वरी आहेस. सत्व, रज, तम या गुणांना उत्पन्न करणारी मूल प्रकृती तूच आहेस. शंख, चक्र, गदा, तलवार इत्यादी शस्त्रे धारण करणारी तूच आहेस. जगातील उत्पत्ती, स्थिती व लय करणारा परमेश्वरही हे योगनिद्रे तुझ्याच अधीन आहे. तूच मला विष्णू व शंकराला शरीर धारण करायला लावले आहेस. आता तू प्रसन्न हो व मधु कैटभ राक्षसांना मोहून टाक. विष्णूला त्वरित जागे कर व त्याच्या मनात राक्षसांना मारण्याची बुद्धी निर्माण कर. ब्रह्मदेवाच्या स्तुतीमुळे योगनिद्रा प्रसन्न झाली व विष्णूच्या शरीरातून निघून ब्रह्मदेवापुढे उभी राहिली. योगनिद्रा निघून गेल्यामुळे विष्णू जागे झाले. त्यांनी आपल्यासमोर उभे असलेल्या मधुकैटभ राक्षसांना पाहिले. ब्रह्मदेवाला खाण्यास तयार झालेल्या मधुकैटभांबरोबर विष्णूंनी आपल्या बाहूंनी युद्ध केले. ते युद्ध 5000 वर्षे चालले होते. शेवटी खुश होऊन मधुकैटभ विष्णूला म्हणाला, वर माग. विष्णूने ताबडतोब वर मागून घेतला की तुम्ही दोघांनी माझ्या हातून मरावं. शेवटी फसवले गेले राक्षस म्हणाले, ठीक आहे, पण पृथ्वीच्या ज्या भागावर पाणी नसेल तेथे आम्हाला मार, कारण त्यावेळी सर्वत्र जलमय झालं होतं. विष्णू म्हणाले, ठीक आहे. त्यांनी दोघांची मस्तके आपल्या मांडीवर घेतली व चक्राने छेदून काढली. अशा रीतीने मधुकैटभांचा वध झाला. अध्याय दुसरा. महिषासुराच्या सैन्याचा वध. ऋषी म्हणाले की राजा, देवीच्या पराक्रमाच्या आणखी ही कथा मी तुला सांगतो. पूर्वी दैत्यांचा सेनापती महिषासूर व देवांचा सेनापती इंद्र यांचे 100 वर्ष युद्ध झाले. त्या युद्धात महिषासुराने इंद्राचा पराभव केला व स्वतः इंद्र बनला. तेव्हा पराभूत झालेले देव ब्रह्मदेवाला पुढे करून विष्णू व शंकराकडे गेले. त्यांनी आपली सर्व हकीकत दोघांना सांगितली व महिषासुराला मारण्याची विनंती केली. देवाच्या भाषणाने शंकर, विष्णू व ब्रह्मदेव तिघांच्याही मुखातून एकच प्रकारचे भयंकर तेज बाहेर पडले. ते सर्व तेज एकत्र होऊन त्या तेजाचा एक समूह बनला. त्या तेजाने सर्व दिशा व्याप्त झाल्या. त्या तेजातून एक अत्यंत तेजस्वी स्त्री बाहेर पडली. प्रत्येक देवाच्या तेजाने तिचा एक अवयव बनला होता. महिषासुराला मारणारी हीच शिवा देवी. महिषासुराला मारण्यासाठी प्रत्येक देवाने आपल्या शस्त्रातून आणखी एक शस्त्र काढून देवीला दिले. शंकरांनी आपल्या शूलातून एक शूल दिला. विष्णूने चक्र दिले. वरुणाने शंख व पाश दिला. वायूने धनुष्य व पाश बाणांनी भरलेले 2 भाते दिले. इंद्राने व्रज व ऐरावतापासून एक घंटा काढून दिली. यमाने कालदंडापासून एक
दंड काढून दिला. यक्ष प्रजापतीने स्फटिकाक्षमाला दिली व ब्रह्मदेवाने कमंडलू दिला. क्षीरसागराने एक उज्ज्वल हार, कधीही जीर्ण न होणारी वस्त्रे व अनेक प्रकारचे अलंकार दिले. शिवकर्म्याने अत्यंत तीक्ष्ण असा परशु दिला. समुद्राने कधीही न कोमेजणाऱ्या कमलांच्या 2 माला दिल्या. हिमालय पर्वताने बसण्यासाठी सिंह व अनेक रत्ने दिली. कुबेराने कधीही रिकामे न होणारे मद्य पिण्याचे भांडे दिले. शेषाने उत्तम मण्याने युक्त असा नागहार दिला. इतरही सर्व देवांनी रत्ने व शस्त्रास्त्रे देऊन देवीचा सन्मान केला. सिंहावर बसलेली ती देवी मोठ्याने गर्जना करू लागली. देवीने मोठ्याने सिंहनाद केला. तो नाद ऐकून महिषासूर इतर राक्षसांसह तिच्यावर धावून आला. देवीच्या धनुष्याच्या टणत्काराने सर्व त्रैलोक्य दणाणून गेले. महिषासुराचा सेनापती चिक्षुर देवीशी युद्ध करू लागला. दुसरा चामर नावाचा राक्षसही आपल्या चतुरंग सेनेसह देवीशी युद्ध करू लागला. उदग्र नावाचा राक्षस 60,000 रथ बरोबर घेऊन देवीशी लढू लागला. महाहनु राक्षसाचे सैन्य 1 कोटी होते. असिलोमा नावाच्या राक्षसाचे सैन्य 5 कोटी होते. बाष्कल राक्षसाचे सैन्य 8 लक्ष होते. प्रत्येकजण आपापल्या सैन्यासह देवीशी लढू लागला. परिवारित व बिडालही आपल्या सैन्यासह देवीशी युद्ध करू लागले. याशिवाय दुसरी लक्षावधी मोठमोठे राक्षस रथ, हत्ती, घोडे यांच्यासह युद्धात सामील झाले. महिषासूर हे सर्व राक्षस तोमर, गोफणी, मुसळे, तलवार, कुऱ्हाडी, बाण इत्यादी शस्त्रांनी देवीशी लढू लागले. देवीनेही आपल्या शस्त्रास्त्रांचा वर्षाव करून राक्षसांची शस्त्रास्त्रे सहज छेदून टाकली. देवीचे वाहन सिंहसुद्धा मानेवरील केस क्रोधाने पिंजारून राक्षस सैन्यात संचार करू लागला. देवीच्या सुस्कार्यापासून अनेक गण निर्माण झाले. तेही राक्षस सैन्याचा संहार करू लागले. त्यानंतर देवीने त्रिशूल, गदा, शक्ती, तलवारी इत्यादी शस्त्रांनी शेकडो महान राक्षसांना मारले. कित्येकांना पाशात केले. कित्येकांचे तलवारीने तुकडे केले. कित्येक राक्षस देवीच्या गदा प्रहाराने व्याकुळ झाले. कित्येकांना देवीने त्रिशूलाने मारले. देवीने बाणांचा अखंड वर्षाव केल्यामुळे कित्येक राक्षसांच्या शरीराचे तुकडे झाले. कोणाचे हात तुटले, कोणाच्या माना कापल्या गेल्या, कोणाचे पाय तुटले. अशा रीतीने देवीने त्या युद्धात राक्षसांचा भयंकर संहार केला. त्यामुळे देव आनंदित होऊन स्वर्गातून पुष्पवृष्टी करू लागले. अध्याय 3. महिषासुराचा वध. राक्षसांचा संहार होत असलेला पाहून राक्षसांचा सेनापती चिक्षुर देवीवर धावून आला. त्याने देवीवर बाणांची वृष्टी केली, पण देवीने त्याचे सर्व बाण तोडून टाकून त्याचा सारथी व घोडे मारले. त्याचे धनुष्य तोडले. तेव्हा त्याने हातात तलवार घेतली. त्याने सिंहाच्या मस्तकावर व देवीच्या दंडावर प्रहार केला. देवीच्या दंडावर तलवार बसताच तलवार मोडली. नंतर त्याने शूल देवीच्या अंगावर फेकला. त्यावेळी आकाशातून जणू सूर्यबिंब येत आहे असे भासले. देवीने आपल्या शूलाने त्या शूलाचे तुकडे केले व राक्षसाचे मस्तकही तोडले. चिक्षुर मेल्यावर चामर नावाचा दैत्य हत्तीवर बसून देवीशी युद्ध करण्यासाठी पुढे आला. त्याने देवीवर शक्ती सोडली, पण देवीने नुसत्या हुंकारानेच ती शक्ती निस्तेज केली. नंतर त्याने रागाने शूल फेकला, पण देवीने आपल्या बाणांनी त्या शूलाचे तुकडे केले. इतक्यात देवीचा सिंह उंच उडी मारून चामराच्या हत्तीच्या गंडस्थळावर जाऊन बसला व ताम्रासोबत भाऊ युद्ध करू लागला. युद्ध करताना दोघेही खाली उतरले व एकमेकांवर भयंकर प्रहार करू लागले. नंतर सिंहाने आकाशात उड्डाण केले व खाली येताना हाताच्या प्रहाराने ताम्राचे शिर दडावेगळे केले. देवीने उग्र नावाच्या राक्षसाला दगड व झाडे यांच्या प्रहाराने मारले. हाताच्या बुक्यांनी कराल राक्षसाला मारले. देवीने गदेच्या प्रहारांनी उद्धत राक्षसाला मारले व गोफन गुंड्यांनी बाष्कल राक्षसाला ठार केले. बाणांनी ताम्र व अंधक या राक्षसांना मारले. उग्रमुख, उग्रवीर्य व महाहनु या 3 राक्षसांना देवीने त्रिशूलाने ठार केले. बिडाल नावाच्या राक्षसाचे मस्तक देवीने तलवारीने दडावेगळे केले व दुर्धर आणि दुर्मुख या राक्षसांना बाणांनीच यमसदनाला पाठविले. याप्रमाणे आपले सैन्य नष्ट होत आहे असे पाहून महिषासुराने रेड्याचे रूप धारण केले व तो देवीच्या गणांना त्रास देऊ लागला. देवीच्या गणांना ठार करून तो सिंहास मारण्यास धावला. रागाने आपल्या शिंगांनी मोठमोठे पर्वत उचलून देवीच्या अंगावर फेकू लागला. त्याच्या धावण्याने, ओरडण्याने व शेपटी आपटण्याने सर्व भयकंपित झाले. तेव्हा देवी क्रुद्ध होऊन त्याला मारायला धावली. तिने त्याला पाशात बांधले. तेवढ्यात त्याने रेड्याचे रूप सोडून सिंहाचे रूप धारण केले. देवी अंबिका सिंहाचे मस्तक तोडत आहे, तोच तिला सिंहाच्या जागी
ढाल तलवार घेतलेला पुरुष दिसला. त्या पुरुषाला देवी बाणांनी बिंधून टाकू लागली. तोच तो पुरुष हत्ती बनला व आपल्या सोंडेने देवीच्या विशाल सिंहाला खेचू लागला. देवीने तलवारीने त्याची सोंड कापून टाकली. त्या राक्षसांनी पुन्हा रेड्याचे रूप धारण केले व तो देवीवर मोठमोठे पर्वत फेकू लागला. त्यावेळी देवी मद्य प्याली. मद्य पिता पिता म्हणाली, मूर्खा, तुझा नाश जवळ आला आहे. मी मद्य पिते तोवर तू गर्जना कर. तू मेल्यावर देव गर्जना करतील. असे म्हणून उडी मारून देवी राक्षसांच्या अंगावर चढली व त्याला पायाने दाबून त्याच्या कंठावर शूलाने प्रहार करू लागली. त्यावेळी रेड्याच्या मुखातून तो राक्षस रूपाने बाहेर पडू लागला. देवीने त्याला मध्येच अडविले. तो अर्ध्या बाहेर आला होता. तशा अवस्थेत तो देवीशी लढू लागला. इतक्यात देवीने तीक्ष्ण तलवारीने त्याचे मस्तक दाढावेगळे केले. महिषासूर मेल्यावर बाकीचे राक्षस पळून गेले व सर्व देव आनंदाने पुष्पवृष्टी करू लागले. अध्याय 4. इंद्रादी देवांनी केलेली दुर्गेची स्तुती. महिषासुराचा वध झाल्यानंतर देवांनी रणचंडिकेची स्तुती केली. हे देवी, तू सर्व जगाचे मूळ कारण आहेस. तू त्रिगुणात्मिका आहेस. असे असूनसुद्धा ब्रह्मादी देवांनी तुझा पार लागला नाही. दुर्गे, तुझे स्मरण करताच तू सर्व प्राण्यांची भीती नष्ट करतेस. जो तुझे स्वस्थ चित्ताने स्मरण करतो त्याला तू कल्याणकारक बुद्धी देतेस. दारिद्र्य, दुःख व भय दूर करणारी तुझ्याशिवाय दुसरी कोण आहे? सर्वांवर उपाय करण्यासाठी तू नेहमी दयार्द चित्त असतेस. महिषासुराला मारून तू त्याला स्वर्गात पाठवलेस, म्हणजेच त्याच्यावर उपकारच केलेस. शत्रूच्या बाबतीत सुद्धा तुझी बुद्धी चांगलीच असते. हे देवी, तू तुझ्या शूलाने, तलवारीने व धनुष्याने आमचे रक्षण कर. हे चंडिके, तुझ्या हातातील शूलाने तू आमचे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या सर्व दिशांकडे रक्षण कर. अशा रीतीने स्तुती केल्यावर देवी प्रसन्न झाली व म्हणाली, तुम्हाला पाहिजे असेल तो वर मागा. देव म्हणाले, तू आमचा मोठा शत्रू नष्ट केला आहेस. आता काय मागायचे शिल्लक राहिले आहे? पण तुझे स्मरण केले किंवा न केले तरी तू आमची सर्व संकटे दूर कर व आमच्या अभिवृद्धीला कारण हो. सतत तुझी कृपा आम्हावर राहो. तुझ्या चरणी एवढीच प्रार्थना करायची आहे. देवी तथास्तु म्हणाली व गुप्त झाली. अध्याय 5. शुंभ निशुंभाचा देवीकडे दूत. पूर्वी शुंभ निशुंभ दैत्य अत्यंत उन्मत्त झाले होते. त्यांनी त्रैलोक्याचे राज्य हरण करून देवांना पदच्युत केले. पराभूत झालेल्या देवांना देवीच्या वराचे स्मरण झाले. देवीने वर दिला होता की माझे स्मरण करताच मी तुम्हाला संकटातून मुक्त करेन. म्हणून देवी हिमालय पर्वतावर जाऊन त्या विष्णू मायेची स्तुती करू लागले. हे भगवान दुर्गे, जगाचे कल्याण करणाऱ्या तुला नमस्कार असो. तुझ्या शांत व रौद्र रूपाला नमस्कार असो. जी सर्व प्राणीमात्रात बुद्धिरूपाने राहते त्या देवीला आमचा नमस्कार असो. जी सर्व भूतांचे ठिकाणी निद्रा क्षुधा छाया रूपात राहते तिला आमचा नमस्कार असो. जी सर्व भूतांचे ठिकाणी शक्ती तृष्णा व लज्जा रूपाने राहते तिला आमचा नमस्कार असो. जी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी शांती श्रद्धा लक्ष्मी रूपाने राहते तिला आमचा नमस्कार असो. सर्व भूतमात्रांत स्मृती दया तुष्टी रूपाने राहते तिला आमचा नमस्कार असो. जी सर्व प्राणीमात्रात मातृरूपाने राहते तिला आमचा नमस्कार असो. हे देवी, पूर्वी तुझे स्मरण केले असता तू महिषासुराचा नाश केलास. आता सुद्धा प्रसन्न होऊन तू शुंभ निशुंभाचा नाश कर. देव अशा रीतीने स्तुती करीत असताना पार्वती जान्हवी तीर्थात स्नान करण्यासाठी तिथे आली. तिने देवांना विचारले, तुम्ही कोणाची स्तुती करत आहात? तोच पार्वतीच्या शरीरातून प्रकट झालेली शिवा देवी म्हणाली की शुंभ व निशुंभाकडून पराभूत झालेले देव माझी स्तुती करत आहेत. पार्वतीच्या शरीरकोशातून अंबिका देवी निर्माण झाली म्हणून लोक तिला कौशिक म्हणू लागले. कौशिकी पार्वतीच्या शरीरकोशापासून निघताच पार्वतीचा रंग काळा झाला म्हणून लोक तिला कौशिकी म्हणू लागले. कौशिकी पार्वतीच्या शरीरकोशापासून निघताच पार्वतीचा रंग काळा झाला म्हणून तिला कालिका म्हणू लागले. ती हिमालयातच राहू लागली. एकदा शुंभ व निशुंभाचे सेवक चंडमुंड हिमालयात आले. त्यांनी अंबिकेचे अत्यंत सुंदर रूप पाहिले व शुंभ निशुंभांना येऊन सांगितले की महाराज, हिमालयात आम्ही एक सुंदर स्त्री पाहिली. तिच्यासारखे सौंदर्य आम्ही कुठेच पाहिले नाही. आपण देवांजवळची उत्तमोत्तम रत्ने हिरावून घेतलीस. हे सुंदर स्त्रीरत्न आपण आपल्याजवळच पाहिजे. ताबडतोब शुंभ निशुंभाने त्या स्त्रीला घेऊन येण्यासाठी सुग्रीव राक्षसाला दूत म्हणून पाठविले. सुग्रीव देवीजवळ येऊन म्हणाला, हे सुंदरी, शुंभ निशुंभ हे अत्यंत पराक्रमी आहेत. त्यांनी सर्व त्रैलोक्य जिंकले आहे. देवसुद्धा त्यांचे नोकर आहेत. तेव्हा तू माझ्याबरोबर चल व त्यांची पत्नी हो. देवी म्हणाली, तू म्हणतोस ते खरे आहे, परंतु मी एक प्रतिज्ञा केली आहे. जो माझ्याशी युद्ध करून युद्धात मला जिंकेल त्याच्याशीच मी लग्न करीन. तेव्हा शुंभ निशुंभांना माझ्याशी युद्ध करून मला जिंकायला सांग. सुग्रीव म्हणाला, अगं फार गर्व करू नकोस. त्यांच्यासमोर देवसुद्धा टिकत नाही. तू एक स्त्री कशी टिकणार? अपमानित होऊन येण्यापेक्षा तू आत्ताच माझ्यासोबत चल. देवी सुग्रीवाला म्हणाली,
तू आपल्या मालकाला माझा निरोप सांग. मी माझी प्रतिज्ञा मोडणार नाही. माझ्याशी लग्न करायचे असेल तर माझ्याशी युद्ध कर व मला जिंका. देवीचा निरोप सुग्रीवाने शंभू निशुंभांना सांगितला. अध्याय 6. धूम्रलोचन वध. देवीचा निरोप ऐकताच दैत्यराज शुंभ अत्यंत रागावला. त्याने आपला सेनापती धूम्रलोचन यास 60,000 सैन्यासह पाठवले व सांगितले की तिला जबरदस्तीने घेऊन ये. धूम्रलोचनाने आपल्या स्वामीची आज्ञा देवीला सांगितली व देवी म्हणाली की तुझ्याजवळ सैन्य आहे, तू मला जबरदस्तीने नेऊ शकतोस. धूम्रलोचन देवीच्या अंगावर धावला असता देवीने नुसत्या हुंकारानेच त्याला भस्म केले. राक्षस सैन्याने देवीवर हल्ला केला. देवीने राक्षस सैन्यावर बाण, शक्ती, कुऱ्हाड यांचा वर्षाव केला. इतक्यात देवीचा सिंह राक्षस सैन्यात शिरला व त्याने सर्व राक्षसांचा फडशा पाडला. धूम्रलोचनाच्या मृत्यूची बातमी ऐकताच दैत्यराज शुंभाने पुष्कळ सैन्य बरोबर घेऊन चंडमुंडांना पाठवले व देवीला जबरदस्तीने घेऊन येण्याची आज्ञा केली. अध्याय 7. चंडमुंडांचा वध. चंडमुंड सैन्यासह आले तेव्हा देवी हिमालयाच्या शिखरावर बसली होती. चंडमुंड तिला पकडण्यासाठी धावले. शत्रूला पाहून देवी अतिशय संतापली व तिच्या शरीरापासून महाभयंकर अशी कालिका देवी निर्माण झाली. ती अत्यंत क्रूर होती. तिने मनुष्यांच्या मस्तकांची माळ गळ्यात घातली होती. ती वाघाचे कातडे नेसली होती. तिचा जबडा मोठा होता, त्यातून जीभ बाहेर जळजळ करीत होती. डोळे अग्नीप्रमाणे लाल होते. तिने राक्षस सैन्यातील रथ, हत्ती, घोडे खाण्यास सुरुवात केली. राक्षसांनी सोडलेली सर्व शस्त्रे ती खाऊ लागली. कित्येक राक्षसांना तिने गिळून टाकले. चंड व मुंड तिच्या अंगावर धावून गेले. त्यांनी फेकलेली शस्त्रे देवीने गिळून टाकली. रागाने लाल झालेली देवी चंडाच्या अंगावर धावली व त्याचे केस धरून त्याचे मस्तक तलवारीने कापून टाकले. तेव्हा मुंड तिच्या अंगावर धावून आला, पण कालीने मुंडाचे मस्तकेही दडावेगळे केले. बाकीचे राक्षस सैन्य पळून गेले. चंडमुंडाची मस्तके घेऊन काली चंडिकेकडे आली व म्हणाली, मी चंडमुंडांना मारले, आता तू शुंभ निशुंभांना मारशील. चंडिका कालीला म्हणाली, तू चंडमुंडांना मारलेस म्हणून लोक तुला चामुंडा म्हणतील. अध्याय 8. रक्तबीजाचा वध. चंडमुंड मारलेले पाहून शुंभ, उदायुध, कुंभ, कोटिवीर्य, धौम वगैरे राक्षसांसह देवीशी युद्ध करण्यास आला. त्याने देवीला वेढा दिला. देवीनेही भयंकर गर्जना करून धनुष्याचा प्रचंड टणत्कार केला. त्या देवीच्या मदतीसाठी प्रत्येक देवाच्या शरीरातून एक एक शक्ती निर्माण झाली. ब्रह्मदेवापासून ब्रह्माणी, शंकरापासून महेश्वरी, कीर्तिस्वामीपासून कौमारी, विष्णूपासून वैष्णवी, यज्ञ व राहपासून वराही, नृसिंहापासून नारसिंही, इंद्रापासून ऐंद्री इत्यादी शक्ती देवीच्या मदतीला आल्या. नंतर त्या देवी शक्तींनी वेढलेल्या महादेवाने चंडिकेला सांगितले की मला खुश करण्यासाठी तू ताबडतोब त्या असुरांचा संहार कर. त्यावेळी चंडिकेच्या शरीरातून अत्यंत भयंकर अशी चंडिका शक्ती प्रकट झाली आणि तिने शंकरांना सांगितले, भगवान, आपण दूत बनून शुंभ निशुंभांकडे जा. या दोघा गर्विष्ठ राक्षसांना आणि इतरही युद्धासाठी आलेल्या राक्षसांना सांगा की राक्षसांनो, तुम्हाला जिवंत राहायचे असेल तर तुम्ही पाताळात जा. इंद्राला त्रैलोक्याचे राज्य मिळाले पाहिजे व देवांना त्यांचा यज्ञभाग मिळाला पाहिजे. स्वतःच्या शक्तीच्या घमंडीमुळे तुम्हाला युद्ध करायची इच्छा असेल तर युद्धाला या. माझ्या शक्ती तुमचे कच्चे मांस खाऊन तृप्त होईल. शंकर स्वतः या दूतकर्मासाठी तयार झाले म्हणून तिला शिवदूती म्हणतात. परंतु शंकराच्या दूतकर्माचा काही उपयोग झाला नाही. राक्षस सैन्य युद्ध करू लागले. देवी शक्ती आपापल्या शक्तीने राक्षस सेनेचा नाश करू लागल्या. काली पुढे येऊन आपल्या शूलाने राक्षसांचा संहार करू लागली. ब्रह्मानी ज्या ठिकाणी जात असे त्या ठिकाणी आपल्या कमंडुलातील तीर्थ शिंपडून राक्षसांचा पराक्रम नष्ट करत असे. महेश्वरीने त्रिशूलाने, वैष्णवीने चक्राने आणि कुमार कार्तिकेयच्या शक्तीने शक्ती फेकून राक्षस सेनेचा संहार सुरू केला. इंद्री शक्तीच्या वज्रप्रहाराने शेकडो सैनिक मारले गेले. वराही शक्तीने आपल्या विकराल दाढांनी कित्येक राक्षस ठार केले. नारसिंह शक्तीसुद्धा आपल्या नखांनी राक्षसांना ठार मारून खात होती आणि सिंहासारख्या गर्जना करीत युद्धक्षेत्रात हिंडत होती. कित्येक राक्षस त्या शिवदूतीच्या प्रचंड अट्टहासाने भयभीत होऊन मूर्छित पडत होते आणि शिवदूतीचे भक्ष बनवत होते. अशा रीतीने शक्तींनी बलाढ्य राक्षसांचा
नाश केलेला पाहून राक्षस सैन्य घाबरून पळून जाऊ लागले. राक्षस सेनेला रणांगणातून पळून जाताना पाहून रक्तबीज नावाचा पराक्रमी राक्षस युद्धासाठी पुढे आला. रक्तबीजाच्या रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडला तर त्या थेंबापासून रक्तबीजासारखाच पराक्रमी राक्षस निर्माण होत असे. महापराक्रमी रक्तबीज हातात गदा घेऊन इंद्रिय शक्तीशी लढू लागला. त्यावेळी इंद्रिय शक्तीने आपल्या वज्राने त्याला घायल केले. त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागले. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून रक्तबीजासारखा पराक्रमी राक्षस निर्माण होऊ लागला. असे शेकडो राक्षस निर्माण झाले व ते देवीबरोबर भयंकर युद्ध करू लागले. पुन्हा वज्राच्या प्रहाराने जेव्हा रक्तबीजाचे मस्तक जखमी झाले तेव्हा त्या रक्ताच्या थेंबातून पुन्हा हजारो पराक्रमी राक्षस निर्माण झाले. वैष्णवीने चक्राने, कौमारीने शक्तीने, वराहीने तलवारीने, माहेश्वरीने त्रिशूळाने रक्तबीजाला घायल केले. रक्तबीजाने गदेने सर्व देवी शक्तींवरती प्रहार केले, परंतु वारंवार जखमी झाल्यामुळे रक्ताच्या प्रत्येक थेंबातून हजारो राक्षस निर्माण झाले. सारे युद्धक्षेत्र राक्षसांनी भरून गेले. हे पाहून सर्व देवतांना भीती वाटू लागली. ते निराश झाले. देवांना निराश झालेले पाहून चंडिकेने कालीला सांगितले, हे चामुंडे, तू तुझा जबडा आणखी मोठा कर. माझ्या शस्त्राने घायाळ झालेल्या त्या राक्षसांचे तू प्राशन कर. त्या राक्षसांना खाऊन टाक. अशा तऱ्हेने रक्ताच्या थेंबापासून उत्पन्न होणाऱ्या राक्षसांना खात तू सर्व रणांगण हिंडत राहा. त्यामुळे राक्षसांचे रक्त नष्ट होईल. रक्त क्षीण झाल्यावर तो राक्षस आपोआप मरेल. त्या राक्षसांना तू खाल्लेस तर नवे राक्षस निर्माण होणार नाहीत. असे म्हणून चंडिकेने आपल्या त्रिशूलाने रक्तबीजाला ठार केले. त्यावेळी कालीने त्याचे रक्तप्राशन केले. रक्तबीजाने चंडिकेवर गदेने प्रहार केला, परंतु तिला त्या गदा प्रहाराने अजिबात वेदना झाल्या नाहीत. रक्तबीजाच्या क्षेत्रातून खूप रक्त वाहिले. ते सर्व कालीने पिऊन टाकले. नंतर चामुंडाने आपल्या शस्त्रांनी रक्तबीजाला मारले. शस्त्रांनी घायाळ होऊन जमिनीवर मरून पडला. रक्तबीजाचा वध झालेला पाहून सर्व देव व देवशक्तींना अतिशय आनंद झाला. अध्याय 9. निशुंभाचा वध. रक्तबीजाला मारलेले पाहून शुंभ व निशुंभ दोघेही क्रुद्ध झाले व देवीला मारण्यासाठी धावून आले. दोघांचे घनघोर युद्ध झाले. शुंभ व निशुंभाने देवीवर बाणांचा वर्षाव केला. त्या दोघांनी सोडलेले बाण देवीने आपल्या बाणाने तोडून टाकले आणि अनेक शस्त्रांचा वर्षाव करून तिने दोघांना घायाळ केले. निशुंभाने आपल्या धारदार तलवारीने देवीचे वाहन असणाऱ्या सिंहाच्या मस्तकावर प्रहार केला. आपल्या वाहनाच्या मस्तकावर प्रहार केलेला पाहून देवीने क्षुरप्र नावाच्या बाणाने निशुंभाच्या ढाल व तलवारीचे तुकडे तुकडे केले. ताबडतोब निशुंभाने देवीच्या अंगावर शक्ती फेकली. देवीने आपल्या चक्राने त्या शक्तीचे 2 तुकडे केले. आता निशुंभ क्रोधाने लाल झाला होता. त्याने देवीच्या अंगावर शूल फेकला. देवीने आपल्या मुठाने त्या शूलाचे चूर्ण केले. नंतर त्याने देवीवर गदा फेकली, परंतु देवीच्या त्रिशूलाने त्या गदेचे भस्म झाले. त्यानंतर दैत्यराज निशुंभाला हातात परशू घेऊन येत असलेला पाहून देवीने त्याला बाणांनी जखमी केले व तो मूर्छित होऊन जमिनीवर पडला. आपला पराक्रमी भाऊ निशुंभ जमिनीवर पडलेला पाहून शुंभाला खूप राग आला व रागाने अंबिकेचा वध करण्यासाठी धावून आला. तो येत असलेला पाहून देवीने आपला शंख साजवला व धनुष्याच्या टणकाराचा प्रचंड आवाज केला. सिंहाच्या गर्जनेने व घंटानादाने सर्व आकाश दुमदुमले. नंतर आकाशात उडी मारून कालीने पृथ्वीवर आपल्या हातांनी आघात केला. त्या भयंकर आवाजापुढे बाकी सर्व आवाज विसरून गेले. त्यानंतर देवीने राक्षसांकडे पाहून अशुभसूचक अट्टहास केला. त्या अट्टहासामुळे सर्व राक्षस घाबरून गेले. पण शुंभ रागाने लाल झाला होता. देवी शुंभाला म्हणाली, अरे दुष्टा, थांब थांब. शुंभाने तेथे येऊन देवीवर एक भयंकर शक्ती सोडली. देवीने आपल्या उल्का नावाच्या शक्तीने तिला दूर केले. शुंभाच्या प्रचंड सिंहनादाने आकाश दुमदुमून गेले. शुंभाने सोडलेल्या बाणांचे देवीने सोडलेल्या बाणांचे शुंभाने तुकडे तुकडे केले. त्यावेळी रागाने लाल झालेल्या चंडिकेने शुंभाला शूल फेकून मारला. त्या आघाताने शुंभ मूर्छित होऊन जमिनीवर पडला. इतक्यात निशुंभ सावध झाला. त्याने धनुष्य हातात घेऊन चंडिका, काली आणि सिंहाला घायल केले. त्याने स्वतःला 10,000 हात निर्माण करून चक्रांनी देवीला झाकून टाकले. दुःखांचा नाश करणाऱ्या त्या भगवती दुर्गेने रागावून आपल्या बाणांनी त्या चक्रांचा व बाणांचा नाश केला. हे पाहून हातात गदा घेऊन निशुंभ राक्षस सेनेसह देवीवर चालून आला. तो येताच देवीने आपल्या तीक्ष्ण तलवारीने त्याची गदा कापून नष्ट केली. नंतर शूल हातात घेऊन तो देवीवर धावून आला. देवीने ताबडतोब आपल्या शूलाने त्याची छाती विदीर्ण केली.
त्यावेळी त्याच्या छातीतून अत्यंत पराक्रमी असा दुसरा एक पुरुष बाहेर आला व तो देवीशी लढू लागला. देवीने आपल्या तलवारीने त्याचे मस्तक धडावेगळे केले. तो जमिनीवर मरून पडला. त्यानंतर सिंह आपल्या दाढांनी त्या राक्षसाची मान तोडून खात होता. अत्यंत भयंकर दृश्य होते ते. इकडे काली आणि शिवदूती निरनिराळ्या राक्षसांना खात होत्या. कौमारी शक्तीने कित्येक पराक्रमी राक्षस मरून पडले होते. ब्रह्मणीच्या तीर्थचलाने कित्येक राक्षस निस्तेज होऊन पळून जात होते. माहेश्वरीच्या त्रिशूलाने कित्येक राक्षसांचे तुकडे तुकडे झाले होते. बाराही शक्तींनी कित्येक राक्षसांना नष्ट केले. वैष्णवीने आपल्या चक्रांनी कित्येक राक्षसांचे तुकडे तुकडे केले. इंद्री शक्तीने सोडवलेल्या वज्रांनी कित्येक राक्षसांचे प्राण घेतले. कित्येक राक्षस मारले गेले. कित्येक राक्षस काली, शिवदूती आणि सिंहाने खाऊन टाकले. तर कित्येक राक्षस रणांगण सोडून पळून गेले. अध्याय 10. शुंभवध. आपल्या प्राणप्रिय भावाचा निशुंभाचा वध झालेला पाहून आणि राक्षस सेनेचा भयंकर संहार होत असलेला पाहून शुंभ रागाने देवीला म्हणाला, दुष्टे दुर्गे, तू आपल्या शक्तीचा गर्व करू नकोस. तू अनेकांच्या मदतीने लढतेस. तू एकटी लढायला ये. देवी म्हणाली, अरे दुष्टा, मी एकटीच आहे. या सर्व माझ्या शरीरातून निघालेल्या माझ्या विभूती आहेत. माझ्याच शक्ती आहेत. तुला पाहिजे असल्यास मी एकटी लढायला तयार आहे. असे म्हणता क्षणी एक विभूती देवीच्या शरीरात अंतर्धान पावली व देवी एकटी शुंभाशी लढू लागली. त्यानंतर दोघांचे घनघोर युद्ध झाले. बाण आणि अस्त्रांच्या वर्षावामुळे ते युद्ध सर्वांनाच भयानक ठरले. त्यावेळी अंबिकेने जी शेकडो दिव्य अस्त्रे सोडली होती त्यांचा शुंभाने निवारक अस्त्रे सोडून प्रतिकार केला. शुंभाने सोडलेली दिव्य अस्त्रे अंबिकेने केवळ आपल्या हुंकाराने नष्ट केली. नंतर शुंभाने हजारो बाण मारून देवीला आच्छादून टाकले. देवीने एक बाणाने त्याचे धनुष्य तोडून टाकले. धनुष्य तुटल्यावर शुंभाने हातात शक्ती घेतली, पण देवीने त्या शक्तीचेही तुकडे तुकडे केले. शुंभ ढाल तलवार घेऊन देवीवर चालून आला. तो येताच देवीने त्याची ढाल तलवार तोडून टाकली व बाणांनी त्याचे घोडे व सारथी मारून टाकले. नंतर त्याने अंबिकेला मारण्यासाठी हातात एक भयंकर मुद्गर घेतला, पण देवीने आपल्या तीक्ष्ण बाणांनी तो मुद्गरही तोडून टाकला. शुंभ मूठ आवळून देवीकडे धावला व त्याने तिच्या छातीवर बुक्का मारला. अंबिकेनेही त्याच्या छातीवर जोरदार थप्पड मारून त्याला जमिनीवर पाडले, पण तो पुन्हा उठून उभा राहिला. नंतर शुंभाने उडी मारली व देवीला घेऊन तो आकाशात गेला. आकाशात अधांतरीच दोघांचे युद्ध सुरू झाले. शुंभाशी बराच वेळ युद्ध करून देवीने त्याला गरागरा फिरवून पृथ्वीवर आपटले. पृथ्वीवर आपटल्यानंतर पुन्हा तो देवीला मारायला धावला. त्यावेळी अंबिकेने आपल्या शूलाने त्याची छाती विदीर्ण केली. देवीच्या शूलाने घायल होऊन शुंभ जमिनीवर मरून पडला. शुंभाचा वध झाल्यावर सर्वांना आनंद झाला. सर्व प्रसन्न वातावरण निर्माण झाले. आकाश स्वच्छ झाले. आकाशातील काळे ढग निघून गेले. अशुभ सूचक होणारे उल्कापातही बंद झाले. शुंभाचा वध झाल्यानंतर देवांनी आनंदोत्सव साजरा केला. काही गंधर्व आनंदाने नृत्य करू लागले, तर काही गंधर्व वाद्य वाजवू लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या. पवित्र वारा वाहू लागला. सूर्य तेजस्वी दिसू लागला. अग्निशाळेतील अग्नी आपोआप प्रज्वलित झाला. दिशांमध्ये होणारे भयंकर शब्द नष्ट झाले आणि वातावरण एक प्रकारची प्रसन्नता निर्माण झाली. सर्वत्री आनंद झाला. अध्याय 11. देवांनी केलेली अंबिकेची स्तुती व देवांना वरदान. देवीने दैत्यराज शंभूचा वध केल्यानंतर इंद्रादी सर्व देवांनी अग्नीला पुढे करून कात्यायनी देवीची स्तुती केली. आपली मनोकामना पूर्ण झाल्यामुळे देवांचे चेहरे प्रसन्न दिसत होते. देव म्हणाले, हे देवी, तू शरणागताची पीडा दूर करणारी आहेस. तू आमच्यावर प्रसन्न हो. हे जगन्माते, तू प्रसन्न हो. हे विश्वेश्वरी, तू विश्वाचे रक्षण कर. तूच जगाचा एकमात्र आधार आहेस. तुझा पराक्रम अवर्णनीय आहे. जलरूपाने तू सर्व जगाला तृप्त करतेस. तू अत्यंत बलशाली अशा वैष्णवी शक्ती आहेस. हे देवी, विश्वाचे कारण असणारी तू परमाया आहेस. तू या जगाला मोहित केले आहेस. देवी, तू प्रसन्न झालीस तर पृथ्वीवरील लोकांना मोक्ष मिळतो. जगातील सर्व विद्या ही तुझीच भिन्न भिन्न रूपे आहेत. जगातील सर्व स्त्रियांमध्ये तुझे वास्तव्य आहे. हे जगदंबे, तू साऱ्या विश्वाला व्यापली आहे. तू परावाणी आहेस. आम्ही तुझी स्तुती कशी करणार? सर्व प्राणीमात्रात तू बुद्धिरूपी राहतेस. हे स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त करून देणाऱ्या नारायणी देवी, तुला नमस्कार असो. विश्वाचा उपसंहार करण्यास समर्थ असणाऱ्या नारायणी देवी, तुला नमस्कार असो. हे नारायणी देवी, तू सर्वांचे सर्व प्रकारे मंगल करतेस. तू कल्याण करणारी शिवा आहेस. तू शरणागतावर दया दाखवणारी त्रिनेत्रा गौरी आहेस. तुला नमस्कार असो. तू सृष्टीचे
सृजन, पालन आणि संहार करतेस. तू सर्व गुणांचा आधार व सर्व गुणमयी आहेस. हे नारायणी तुला नमस्कार असो. हे नारायणी तुला नमस्कार असो. हे नारायणी तू ब्रह्मांडीचे रूप धारण करून हंसाच्या विमानात बसून सर्व जगावर कुशमिश्रित जल शिंपडतेस. तुला नमस्कार असो. माहेश्वरी रूप धारण करून त्रिशूल, चंद्र व सर्प धारण करणाऱ्या बैलाचे वाहन असणाऱ्या नारायणी देवी तुला नमस्कार असो. महाशक्तिमान असणाऱ्या कौमारी रूप धारण करणाऱ्या नारायणी देवी तुला नमस्कार असो. शंख चक्र गदा धारण करणाऱ्या वैष्णवी शक्तिरूपा नारायणी तुला नमस्कार असो. आपल्या दाढेवर पृथ्वी उचलून धरणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो. भयंकर नृसिंह रूप धारण करून राक्षसांचा वध व त्रैलोक्याचे रक्षण करणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो. मस्तकावर मुकुट व हातात वज्र धारण करणाऱ्या वृत्रासुराचा वध करणाऱ्या इंद्रशक्तिरूपा नारायणी तुला नमस्कार असो. शिवदूतीच्या रूपाने राक्षसांचा प्रचंड सेनेने संहार करणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो. राक्षसांचा संहार करणाऱ्या व मुंडमालांनी विभूषित अशा चामुंडी रूपी नारायणी तुला नमस्कार असो. सर्व स्वरूपा, सर्वेश्वरी व सर्व शक्तींनी संपन्न असा दिव्य रूपा दुर्गे तू आमचे सर्व भयांपासून रक्षण कर. तुला नमस्कार असो. हे कात्यायनी 3 नेत्र धारण करणारे तुझे सौम्य मुखमंडल आमचे सर्व प्रकारच्या भयापासून रक्षण करो. हे भद्रकाली राक्षसांचा संहार करणारा तुला त्रिशूल भयापासून आमचे रक्षण करो. जे आपल्या आवाजाने सर्व जग व्यापून टाकते व राक्षसांचे तेज नष्ट करते. ती तुझी घंटा आमचे सर्व पापांपासून रक्षण करो. हे चंडिके तुझ्या हातातील राक्षसांच्या रक्ताने व चरबीने माखलेली तलवार आमचे मंगल करो. देवी तुला नमस्कार असो. हे देवी तू प्रसन्न झाल्यावर सर्व रोगांचा नाश करतेस आणि तू रागावलीस तर सर्व मनोकामनांचा नाश करतेस. जे लोक तुला शरण येतात त्यांना कधीच संकटे येत नाही, तेच उलट दुसऱ्यांना आश्रय देतात. तू अनेक रूपे धारण करून अनेक बलाढ्य राक्षसांचा नाश केलास. हे काम तुझ्याशिवाय दुसरे कोण करू शकले असते. ज्ञान देणाऱ्या शास्त्रात व वेदात तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचे वर्णन असणार. हे विश्वेश्वरी तू विश्वाचे पालन करतेस. तू विश्वरूपा आहेस. तू अखिल विश्वाला धारण करतेस. तू भगवान विश्वनाथांना सुद्धा वंदनीय आहेस. हे देवी तू प्रसन्न हो. असुरांचा नाश करून जसे तू आमचे रक्षण केलेस तसेच तू आमचे शत्रूंपासून सतत रक्षण कर. तू साऱ्या जगातील पाप नष्ट कर. हे विश्वाचे दुःख दूर करणाऱ्या देवी तू आम्हाला वरदान दे. देवी म्हणाली, हे देवांनो, मी वर द्यायला तयार आहे, पण तुमच्या मनात जी इच्छा असेल तो वर मागा. जगावर उपकार करणारा वर मी तुम्हाला देईल. देव म्हणाले, हे सर्वेश्वरी तू त्रैलोक्याच्या सर्व पीडा दूर कर आणि आमच्या शत्रूंचा नाश कर. देवी म्हणाली, हे देवांनो, वैवस्वत मन्वंतराच्या 28व्या युगात शुंभ आणि निशुंभ नावाचे आणखी 2 राक्षस निर्माण होतील. त्यावेळी मी नंदपत्नी यशोदेच्या पोटी जन्म घेईन आणि विंध्य पर्वतावर जाऊन त्या दोघांचा नाश करेन. नंतर अत्यंत भयानक रूपात पृथ्वीवर अवतार घेऊन मी वैप्रचित्त नावाच्या राक्षसाचा नाश करेन. त्या भयंकर राक्षसाला खात असताना माझे दात डाळिंबाच्या फुलाप्रमाणे लाल होतील. त्यावेळी स्वर्गातील देव व पृथ्वीवरील माणसे मला रक्तदंतिका या नावाने संबोधतील. नंतर जेव्हा 100 वर्षापर्यंत पृथ्वीवर पाऊस पडणार नाही व पाण्याचा एक थेंबही उरणार नाही, त्यावेळी ऋषींनी स्तुती केल्यामुळे मी अयोनिजा रूपात प्रकट होईल आणि 100 डोळ्यांनी मी ऋषीकडे पाहिल. त्यावेळी शताक्षी नावाने लोक माझे कीर्तन करतील. त्यावेळी माझ्या शरीरातून उत्पन्न झालेल्या माझ्या भाज्यांनी मी जगाचे पालनपोषण करीन. जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत या भाज्यात सर्व जगाचे रक्षण करतील. त्यामुळे लोक मला शाकंभरी नावाने ओळखतील. त्याच अवतारात मी दुर्गा नावाच्या महापराक्रमी राक्षसाचा वध करीन. त्यामुळे मी दुर्गा देवी या नावाने प्रसिद्ध होईल. त्यानंतर ज्यावेळी मी भयंकर रूप धारण करून ऋषींचे रक्षण करण्यासाठी हिमालयात राहणाऱ्या पराक्रमी राक्षसांना खाऊन टाकीन, त्यावेळी ऋषी लोक माझी भीमादेवी म्हणून स्तुती करतील. जेव्हा अरुण नावाचा राक्षस त्रैलोक्याला उपद्रव देईल तेव्हा 6 पायांच्या भ्रमराचे रूप घेऊन मी त्याचा वध करेन. तेव्हा लोक भ्रामरी या नावाने माझी स्तुती करतील. ज्या वेळी जगात राक्षसी शक्ती थैमान घालतील त्या वेळी अवतार घेऊन मी शत्रूंचा संहार करीन. अध्याय 12. देवी चरित्राच्या पाठाचे महत्त्व. हे देवांनो, एकाग्र मनाने जो रोज माझी स्तुती करील त्याच्या सर्व पीडा मी नक्कीच दूर करीन. जो मधुकैटभ, महिषासूर आणि शुंभ-निशुंभाचा वधाचा प्रसंगाचा पाठ करतील आणि अष्टमी, नवमी आणि चतुर्दशीच्या दिवशीची एकाग्र मनाने भक्तिपूर्वक माझ्या महात्म्याचे श्रवण करतील, त्यांना कोणतेच पाप स्पर्शसुद्धा करू शकणार नाही. त्यांना कधी दारिद्र्य प्राप्त होणार नाही.
त्यांना आपल्या प्रियजनांचा विरह सहन करावा लागणार नाही. इतकेच नव्हे तर त्यांना शत्रू, डाकू, राजा, अस्त्र, अग्नी आणि पाणी इत्यादीपासून भय प्राप्त होणार नाही. यासाठी भक्तिपूर्वक माझे महात्म्य वाचले व ऐकले पाहिजे. हे अत्यंत कल्याणकारक आहे. याच्या पठणाने आध्यात्मिक, आदिभौतिक व आदिदैविक शक्ती तिन्ही प्रकारच्या तापांचा नाश होतो. ज्या माझ्या मंदिरात दररोज विधीपूर्वक माझ्या या महात्म्याचा पाठ केला जातो ते मंदिर मी कधीही सोडत नाही. पूजा, होम, बलिदान आणि महोत्सवात माझ्या महात्म्याचा पाठ करावा व ते ऐकावे. विधी माहिती नसताना किंवा विधीपूर्वक जो पूजा, होम व बलिदान करील त्याचा मी आनंदाने स्वीकार करीन. शरद ऋतूत जी वार्षिक महापूजा केली जाते त्यावेळी जो माझे महात्म्य भक्तिपूर्वक ऐकेल, माझ्या कृपेने त्या मनुष्याच्या सर्व बाधा दूर होतील आणि त्याला धनधान्य, पौत्रादिकांचे सुख मिळेल. माझ्या प्रादुर्भावाच्या या सुंदर कथा आणि युद्धातील माझ्या पराक्रमाच्या कथा ऐकून मनुष्य निर्भय होईल. त्याचे शत्रू नष्ट होऊन त्याचे कल्याण होईल. वाईट स्वप्ने पडत असतील किंवा ग्रहांची पीडा असेल तर माझे महात्म्य ऐकावे. त्यामुळे विघ्न व ग्रहांची पीडा दूर होईल. दुःस्वप्नांचे शुभ स्वप्नात परिवर्तन होईल. लहान मुलांना जर काही पीडा झाली असेल तर हे महात्म्य ऐकून ती पीडा दूर होईल. एखाद्या संघटनेत फूट पडत असेल तर त्यांच्यात मित्रता निर्माण होईल. या महात्म्याचा पाठ केला असता राक्षस, भूते, खेते व पिशाचांचा नाश होतो. माझी षोडशोपचाराने पूजा करण्याने, होम, ब्राह्मण भोजन, रोज अभिषेक केल्याने, मला नाना भोग अर्पण केल्याने जितकी प्रसन्नता मिळते तितकी प्रसन्नता माझ्या महात्म्याचा पाठ एकदा श्रवण केल्याने मिळते. हे महात्म्य श्रवण केल्यामुळे पापे नष्ट होतात व आरोग्य प्राप्त होते. हे देवांनो, तुम्ही ऋषींनी व ब्रह्मदेवाने माझी जी स्तुती केली त्या स्तुतीच्या श्रवणाने कल्याणकारक बुद्धी प्राप्त होते. दुःखात, अडचणीत आणि संकटात असताना जो मनुष्य माझ्या या चरित्राचे स्मरण करतो तो सर्व संकटातून मुक्त होतो. एवढे बोलून ती प्रचंड पराक्रमी भगवती चंडिका पाहता अंतर्धान पावली. शत्रूंपासून निर्भय झाल्यामुळे देवही आपले यज्ञ भाग ग्रहण करू लागले व आपल्या अधिकारांचा उपभोग घेऊ लागले. शुंभ निशुंभाचा वध झाल्यानंतर बाकीचे राक्षस पाताळात निघून गेले. हे राजा, अशा रीतीने भगवती अंबिका ही नित्य असून पुन्हा पुन्हा प्रकट होऊन जगाचे रक्षण करते. महाप्रलयाच्या वेळी महामारीचे रूप धारण करणारी ही महाकाली संपूर्ण ब्रह्मांडात व्यापली आहे. ही सनातन देवी वेळ आली की सर्व प्राण्यांचे रक्षण करते. मनुष्याच्या भाग्योदयाच्या वेळी ही लक्ष्मी रूपाने येऊन त्याची प्रगती करते. भाग्य संपले की हीच दरिद्राच्या रूपाने त्याचा विनाश करते. गंधपुष्पांनी हिची पूजा केली असता व स्तुती केली असता ही धनधान्य, पुत्रपौत्र, धार्मिक बुद्धी व उत्तम गती प्रदान करते. अध्याय 13. स्रोत आणि वैशाला देवीचे वरदान. मेघा ऋषी म्हणाले की राजा, अशा प्रकारे मी तुला देवीचे महात्म्य सांगितले. जगताला धारण करणाऱ्या देवीचा हा प्रभाव आहे. भगवान विष्णूच्या मायेनेच तू, हा वैश्य आणि इतर विवेकी लोक मोहित होतात आणि पुढेही मोहित होतील. तुम्ही त्या भगवतीलाच शरण जा. तिची आराधना केली असता ती मनुष्याला सौख्य, स्वर्ग व मोक्ष देते. मार्कंडेय म्हणतात की मेघा ऋषींचे बोलणे ऐकून सुरत राजाने त्या तपस्वी ऋषींना नमस्कार केला. राज्य गेल्यामुळे सुरत राजा अत्यंत दुःखी झाला होता. सुरत राजा आणि वैश्य दोघेही विरक्त होऊन त्या जगदंबेच्या दर्शनासाठी तपस्या करू लागले. वैश्य देवीपासून सुक्ताचा जप करू लागला. ते दोघे नदीच्या काठावर देवीची मातीची मूर्ती बनवून गंधपुष्प, धूप, होम, हवन इत्यादी मार्गांनी तिची आराधना करू लागले. 3 वर्षापर्यंत त्यांनी एकाग्रतेने व भक्तिभावेने देवीची तपस्या केली. त्यांच्या तपस्येने देवी प्रसन्न झाली व प्रत्यक्ष प्रकट होऊन म्हणाली, हे राजा आणि वैशा, तुमच्या मनात ज्या गोष्टींची इच्छा असेल ती मागा. मी प्रसन्न झाले आहे. तुम्ही मागाल ते सर्व मी तुम्हाला देईन. मार्कंडेय ऋषी म्हणाले की त्यावेळी राजाने असा वर मागितला की शत्रूंनी हिरावून घेतलेले माझे राज्य मला परत मिळो व पुढच्या जन्मी मला कधीही नष्ट न होणारे राज्य मिळो. वैशाच्या मनात आता संसाराची आसक्ती नव्हती. तो बुद्धिमान होता. त्याने ममता आणि अहंकाराचा नाश करणारे ज्ञान मागितले. देवी प्रसन्न होऊन म्हणाली की थोड्याच दिवसात शत्रूला पराभूत करून तू आपले गेलेले राज्य मिळवशील आणि पुढच्या जन्मी भगवान सूर्याच्या अंशातून जन्म घेऊन तू पृथ्वीवर सावर्णिक मनुष्या नावाने प्रसिद्ध होशील. देवी वैशाला म्हणाली की तू जो वर मागितलास तो मी तुला देते. तू मोक्षाचे ज्ञान प्राप्त होईल.
दोघांनीही देवीची स्तुती केली. दोघांनाही इच्छित वरदान देऊन देवी अंबिका अंतर्धान पावली. अशा तऱ्हेने देवीच्या वरामुळे सुरत राजा सूर्याच्या अंशापासून जन्म घेऊन सावर्णिक मनु म्हणून प्रसिद्ध होईल. धन्यवाद.